म्हणून ह्या माऊलीने ग्रंथामध्ये वाचन करत असताना नेमकं कसं वाचन केलं पाहिजे, श्रद्धेनं भावनेनं वाचन केलं पाहिजे. कारण माऊलीने काय सांगतात ह्या ग्रंथामध्ये, हे ग्रंथ म्हणजे कुठलाही कादंबरी नाही, हे ग्रंथ म्हणजे कुणाची तर कथा नाही, हे ग्रंथ म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कुठल्याही अशी कथा सांगितलेली नाही. हे ग्रंथ म्हणजे साक्षात भगवंताचं आणि पार्वती मातेची दोघांची संवाद रूपामध्ये शिव जीव ऐक्य साधणारा सिद्धांत आपला हा परमर्षी ग्रंथ आहे. शिव जीव ऐक्य कसा साधला पाहिजे तो सिद्धांत सांगणारा ग्रंथ आपला हा परमर्षी आहे. म्हणजे सामान्यातला सामान्य जीव भगवंताशी एक रूप व्हायचा असेल तर तो कसं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, आपली जीवनाचं गती कसं पुढे घेऊन गेला पाहिजे, आपली जीवनाचे नित्य नियम कसा असायला पाहिजे. त्याला आपण सायकल म्हणतो ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, लहानपणीपासून म्हातारपणापर्यंत हा जीव कसं वागला पाहिजे, नवे नवे माणूस कसा वागला पाहिजे. परंतु हे वागत असतानाही सुद्धा परमात्माशी एक व्हायचं असेल तर ह्याचे जीवन कसं असायला पाहिजे. मग त्याकरिता त्यांना माऊलीने सुंदर असं सांगितलं. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं या सर्व विचार सिद्धांत सार कुठून आहे, आगमिक असे शास्त्र आहे, आगमातलं सिद्धांत आहे, तो सिद्धांत शिखामणी मधला आहे, तोच वचन साहित्य मधला आहे, तोच आपला हा परमर्षी आहे. विचार बदललेले नाही, मागे पुढे झालेला आहे.